चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवर आणि अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार यांच्या मनात ज्या शंका आहेत त्यांचे निरसन होणे आवश्यक आहे असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे। तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। चंद्रपूरमधील विविध कार्यक्रमांच्या भेटीगाठींमुळे रोहित पवार यांची नेमकी पत्रकार परिषद पाहता आली नसल्याचे चाकणकर यांनी सुरुवातीला स्पष्ट केले। मात्र रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यांच्या शंकांचे निराकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। दुसरीकडे अजित पवारांच्या अपघाताच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे। या घटनेला अत्यंत दुर्दैवी संबोधत रुपाली चाकणकर म्हणाल्या की या प्रकरणाची तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी ही राष्ट्रवादी पक्षाची पहिल्या दिवसापासूनची ठाम भूमिका आहे। याच अनुषंगाने काल पुन्हा आमच्या पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। या अपघात प्रकरणाचा राष्ट्रवादीकडून सातत्याने पाठपुरावा केला जातोय। आम्ही केवळ मागणी करून थांबलेलो नाही तर चौकशीची गती आणि पारदर्शकता यावरही आमचे लक्ष आहे असे चाकणकर यांनी यावेळी ठणकावून सांगितले। या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आली असून गृह खाते यावर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रोहित पवारांचे आरोप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी झालेली भेट यामुळे अजित पवारांचे अपघात प्रकरण आता अधिकच तापण्याची शक्यता आहे। निश्चितपणाने रोहित पवारांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे। मी हा दौऱ्यावर असल्यामुळे आणि सगळे अनेक ठिकाणी भेटी असल्यामुळे मला त्यांची पत्रकार परिषद किंवा त्याच्याबद्दलची माहिती नाहीये, ती पाहिलेली नाहीये मी, पण मी जरूर माहिती घेईन। खरं तर ज्या दिवशी घटना घडली अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि म्हणून आदरणीय दादांच्या या अपघाताच्या संदर्भातली तातडीने पारदर्शकपणे चौकशी व्हावी ही पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून ही मागणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे करत असताना त्यांनी तातडीने केंद्रीय मंत्री यांना पत्रव्यवहार करत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा देखील सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं त्याचा पाठपुरावा करत असताना त्या अनुषंगाने काल पुन्हा एकदा आमच्या सर्व पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।